पावसाळ्यात 22 जुलै 2021 सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसं तोंड द्यावं याबाबत येथील नगर परिषद प्रशासनानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे। या आपत्ती विरोधात लढण्यासाठी मदत करण्यासाठी धावणाऱ्या व्यक्तींना मंगळवारपासून 2 दिवस प्रशिक्षण देण्यात येत आहे। यामध्ये हौशी जलतरणपटू आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। येथे 22 जुलैच्या महापुरानं चिपळूण शहरात एकच हाहाकार उडाला होता। बचाव कार्य वेळेत न झाल्याने मोठी मनुष्य आणि वित्तहानी झाली होती। त्यानंतर येथील प्रशासनासह नगर परिषद व्यवस्थापन नागरिकांच्या टीकेचे धनी झाले होते। त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच, त्याला कशा प्रकारे सामोरं जावं, वेळीच मदत कार्य कसे पोहोचवता येईल आणि होणारं नुकसान कसं टाळता येईल यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच अलर्ट झाली आहे। नगर परिषद प्रशासनानं पावसाळी पूर परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे। वाशिष्ठी नदीतील गांधारेश्वर मंदिरालगतच्या डोहात हे प्रशिक्षण शिबिर सुरू झालं। या शिबिरात आपत्कालीन बचाव कार्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे। मंगळवारी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळी 9 वाजल्यापासून या निवड चाचणीला सुरुवात झाली। यावेळी शहरातील मुरादपूर, शंकरवाडी, पाग आणि बाजारपेठ परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विशेष म्हणजे शहरातील काही तरुण सहभागी झालेत। यावेळी वाशिष्ठी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणाऱ्या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली। पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भूषण देशपांडे यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं। यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर, अनंत मोरे, प्रसाद साडविलकर, वैभव निवाते आदी उपस्थित होते।